हां झालं. नमस्कार. व्यवसायामध्ये आपण जितके प्रयत्न करू तितकं आपल्याला यश मिळतं. अनेक व्यवसाय असे आहे की जे आपल्याला खूप कष्ट केल्यानंतर खूप फळ मिळतं. मग डॉक्टर असो, वकील असो, कॉन्ट्रॅक्टर असो, व्यापारी असो, हे खूप मेहनत करतात आणि त्यांना त्याचं यश निश्चितच मिळतं. पण खूप जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागते. असा हा आमचा वकिली व्यवसाय आहे. वकिली व्यवसायामध्ये हा ज्ञानावर आधारित व्यवसाय आहे. त्याला काही इक्विपमेंट्स लागत नाही. आता सगळे केस लॉज वगैरे हायकोर्टाच्या साईटवर नेटवर अवेलेबल असतात. पुरी पुस्तकं लावायची वकील आपल्या चेंबर्समध्ये, आता त्याची पण गरज राहिलेली नाही आहे. ज्ञान हे महत्त्वाचं आहे, अनुभव हा महत्त्वाचा आहे. या अनुभवाच्या महत्त्वाच्या जोरावर वकिलांनी किती फी घ्यावी हे त्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. लोअर कोर्टापासून म्हणजे कनिष्ठ न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत वकिलांचे फीचे दर वेगळे असतात. खालच्या कोर्टामध्ये मॅटरचं हिअरिंग होतं, तिथे प्रत्येक साक्षीदार तपासले जातात. पण वरचे जे कोर्ट असतात हे ॲपेलेट कोर्ट असतात. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे अपिलामध्ये जाणारे कोर्ट असतात. याची फी खूप तगडी असू शकते, कारण त्यांच्या खूप खाली जे केस आपण हरलेला असतो ती पुन्हा वर जिंकायची असते. खूप कौशल्य त्यांना पडायला लावं लागतं. हायकोर्टामध्ये काही वकील करतात ते पुढे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस पण करतात. सुप्रीम कोर्टाचे आपले जे वकील आहे हरीश साळवे यांनी तो कुलभूषण जो गुप्तहेर होता पाकिस्तानचा आणि साबरीमाला मंदिर हे 2 खटले चालवले होते. हे हरीश साळवे जगप्रसिद्ध वकील आहेत. ते भारताच्या बाहेर पण जाऊन काम करतात. ते एका सुनावणीसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतात. हा त्यांचा रेट आहे हरीश साळवेंचा. याशिवाय अनेक वकिलांची रेट्स आहेत जे सुप्रीम कोर्टात काम करतात. फर्ली नरिमन हे जे आहे एका सुनावणीसाठी 8 ते 15 लाख रुपये घेतात. अभिषेक संघवी हे जे प्रसिद्ध वकील आहे त्यांनी केजरीवालचं मॅटर चालवलं होतं. ते पण एका सुनावणीसाठी 15 ते 30 लाख रुपये घेतात. मुकुल रोहतगी हे जे वकील आहेत त्यांनी सलमान खानचं मॅटर चालवलं होतं. शिवाय आर्यन खानच्या मॅटर्स पण मध्ये ते होते. ते एका सुनावणीसाठी 20 लाख रुपयाच्या वर पैसे घेतात. मुकुल रोहतगी. याशिवाय आपले जे राम जेठमलानी होते यांचे जे पुत्र आहे महेश जेठमलानी हे पण यामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या पण लोअर कोर्टामध्ये नाशिकच्या न्यायालयात सुद्धा 1 लाखाचे रुपये 2 लाखापर्यंत फी घेणारे वकील आहेत. अनेक वकील मुंबईवरून आपल्याकडे येतात आणि ते मोठ्या प्रमाणात फी घेतात. सुब्रमण्यम स्वामी हे देखील आणखी एक वकील आहे. ते पण मोठ्या प्रमाणात पैसे आकारतात. वकिलांना पैसे द्यायला लोक तयार असतात. आता आर्यन खानच्या मॅटर्समध्ये किंवा सलमान खानच्या मॅटर्समध्ये करोडो रुपयाची उलाढाल झालेली आहे. फी द्यायला तयार आहे, पण वकिलांची कार्यक्षमता, त्यांची बुद्धिमत्ता याच्यावर अवलंबून असते. कोणी फी किती घ्यावी त्याचा प्रश्न आहे, पण तो काम सक्सेस होत आहे हे बघितलं जातं. अनेक खटल्यामध्ये वकील फी घेताना डिस्प्यूट्स करतात. लोअर कोर्टात खालच्या कोर्टामध्ये खूप वाद होतो, पण अनेक पक्षकार पण असे असतात की तुम्ही मागेल ती